या बातम्यांनंतर आता पाहूयात मुंबईतून एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे मुंबईच्या BKC मध्ये सुरू असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामाला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे। प्रदूषणाचे नियम डावलल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेने BKC संकुलात बुलेट ट्रेनचं काम करणाऱ्या मेघा कन्स्ट्रक्शन कंपनीला कारण दाखवा नोटीस बजावली आहे। येत्या 5 तारखेपर्यंत मेघा कन्स्ट्रक्शन मुंबई महापालिकेला समाधानकारक उत्तर न दिल्यास हे काम बंद करण्यात येईल असा इशारा महापालिकेने दिला आहे। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या सूचनेनुसार प्रदूषण रोखण्यासाठी काही नियम आणि अटी बांधकाम उद्योग तसंच पायाभूत सुविधांच्या कामाला लागू करण्यात आले होते आणि त्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे। या बातमीचा ऑन लोकेशन आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलामध्ये सुरू असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामाला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे। हे जे आपण या ठिकाणी काम सुरू आहे, ह्या कामाला मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। कारण गेल्या काही काळापासून मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुरू आहे आणि ह्याच प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं काही बांधकामं, विकास कामं, पायाभूत सुविधाची कामं यांना काही नियम आणि अटी घालून देण्यात आल्या होत्या। मात्र मुंबईच्या या मेट्रोचं बुलेट ट्रेनचं काम ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नियमाचं उल्लंघन होत असल्याचं महापालिकेच्या लक्षात आलं आणि यानंतर या ठिकाणी पूर्व वॉर्डच्या वॉर्ड अधिकारी मृदुला आंडे यांनी आपल्या संपूर्ण टीमसह या संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर प्रदूषण टाळण्यासाठी जे नियम करण्यात आले होते ते नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळालं आणि त्यानंतर नोटीस जी कंपनीकडे याचं कंत्राट आहे त्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। 5 डिसेंबरपर्यंत या कंपनीला आपलं म्हणणं मुंबई महानगरपालिकेकडे सादर करावं लागणार आहे आणि जर त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या कारणे दाखवा नोटिसीनंतर उत्तरात महापालिकेचं समाधान झालं नाही तर या कामावरती स्थगिती येऊ शकणार आहे। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।